रिपब्लिकन युवा सेनेची राज्यस्तरीय बैठक पडली पार. उमेदवारीबाबत आनंदराज आंबेडकर यांचे निर्देश. रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज वडाळा येथे राज्यातील महाराष्ट्र नेते, विभागीय अध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थेतील निवडणुकीसंदर्भातील महत्त्वपूर्ण बैठक पार पडली असून यावेळी राज्यातील नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक नगरपालिका निवडणुकीचा अहवाल जिल्हाध्यक्ष यांच्या वतीने सादर करण्यात आला. होऊ घातलेल्या महानगरपालिका, पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीविषयी आनंदराज आंबेडकर यांनी रिपब्लिकन सेना व शिवसेना युती पक्षाच्या उमेदवारांबाबत काही महत्त्वपूर्ण नियम व अटींचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश यावेळी सर्व जिल्हाध्यक्षांना दिले. नगरपालिका निवडणूक संदर्भातील जिल्ह्यातील उमेदवारी अहवाल उशिरा मिळाल्यामुळे युतीतील वाटाघाटी होऊ शकल्या नसल्याकारणाने सर्व जिल्ह्यातील उमेदवारी अहवाल हे तातडीने प्रदेश सचिव कार्यालयाकडे सुपूर्द करण्याच्या सूचना सुद्धा यावेळी त्यांनी दिल्या. बैठकीदरम्यान यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सुनील पाटील चिंचोलकर यांच्याकडून जिल्ह्यातून कार्यकर्त्यांचे येणारे शेकडो उमेदवारी अर्ज व युती पक्षाकडून मिळणारा ठराविक वाटा, यातून इच्छुकांची होणारी निराशा व यातून मोठ्या प्रमाणात होणारी बंडखोरी थोपवण्याकरिता युतीच्या जागेव्यतिरिक्त इतर जागा ह्या मैत्रीपूर्ण लढतीत लढविण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली. सदर बैठकीस रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय महासचिव संजीवजी बोधनकर, राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉक्टर प्रवीण सूर्यवंशी, विनोद काळे, किरण घोंगडे, विवेक बनसोडे, युवराज बनसोडे, प्रफुल्ल शेंडे, योगेंद्र चौरे, ॲडव्होकेट रावण धाबे तसेच राज्यातील सर्व विभागीय तथा जिल्हा अध्यक्ष उपस्थित होते.